घरातून निघल्यापासून पाऊसच नव्हता आम्हाला. तर तुम्ही बघू शकता पाऊस लागला आहे का. मित्रांनो आम्ही आता अंधारवीर आणि अंधार कोटरी बशी आलेलो आहे. नमस्कार मित्रांनो, वेलकम बॅक टू आवर चॅनल. तर आजचा दिवस स्पेशल असणार आहे कारण मी आणि माझे मित्र आम्ही निघालो आहोत एका छोट्याशा ट्रिपला, ते पण 2 व्हीलरवर. आणि आमचं डेस्टिनेशन असणार आहे सामानगड. सोबतच आपल्या सिनेमॅटिक शॉट्ससुद्धा असणार आहेत. तर चालू करूया आपल्या आजच्या या व्लॉगला. जर व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. तर मित्रांनो आम्ही आवरलेला आहे. तुम्ही बघू शकता आपली ही ॲक्टिवा घेऊन चाललो आहे. आपली नाद्याबाद ॲक्टिवा आहे, शेवट ॲक्टिवा आहे. गाड्या आहेत, गाड्या इथे एक आहे, पलीकडे एक आहे, हे एक आहे. पण 2 व्हीलरवरून जी मजा असते ती घ्यायची. ठीक आहे. तर आता मी जातो, माझ्या मित्राला पिकअप करतो. छोटे दिन आवरले आहेत. मी हळूहळू पुढे जातो, जरा बघतो काय काय विषय आहे. ठीक आहे. तर मित्र आपल्याला आलेला आहे डॉनला. बघू शकता डॉनला आमच्या छोटाच विषय माहिती आहे ना तुला. मला किती वाजता आपण फोन करतो सकाळी जरा सांग. 8 वाजता 9:30 वाजले. अजून आम्ही चाललोय. आम्ही अजून इथंच आहे. अजून डेस्टिनेशन लावायला आहे आमचं, कारण आम्ही अजून इथंच आहे. तर दादा राजूला घेतले मी. शिस्तात आम्ही पुढं जातो. ठीक आहे. तोपर्यंत मग छोटे मित्र येतात तोपर्यंत. तर मित्रांनो आम्ही एका ठिकाणी स्टॉप घेतलेला आणि छोट्या मित्र अजून आलेले नाही. जवळजवळ आम्ही निप्पाणी क्रॉस केलं ना, निप्पाणी क्रॉस करत आलो आम्ही. अजून त्याचा पत्ता नाही. तर त्याला आता फोन पण केलेला आम्ही, जे फोन काय रिसिव्ह करत नाही. अजून तर पाऊस काय लागलेला नाही आहे. घरापासून सुरुवात केली ते आजचं निप्पाणी क्रॉस केली, अजून तर काय पाऊस नाही आहे. पावसाचं वातावरण आहे पण काय पाऊस अजून तर काय पडलेला नाही आहे. आता राजूला दिले जरा गाडी चालवायला, मी जरा पाठिंबा विश्रांती घेतो. ठीक आहे. चला पुढं कुठं जर थांबलो आम्ही तर तुम्हाला मी अपडेट देत राहीन. मित्रांनो आमचा नाश्ता करून आला आहे आता आणि नाश्ता करूच तोपर्यंत पावसाची सुरुवात झालेली आहे. घरातून निघल्यापासून पाऊसच नव्हता आम्हाला. तर तुम्ही बघू शकता पाऊस लागला आहे का. तर रेनकोट वगैरे घातलेला आहे. आता आणखीन एक्साइटमेंट मजा येणार आहे पावसात भिजत जायला. अजून आपली पोर पाठीमागे आहेत यायल्यात. आता आम्ही आवरून झालेलं आहे, राजूबाई आवरलेले आहेत. आम्ही पण आवरलं राजूबाईला गाडी देणार चालवायला. ठीक आहे. तर आता आम्ही कमानीपासून आत चाललो आहे. पुढे इकडं महादरवाजा आहे, तुम्ही जसं बोर्डवर बघू शकताय. आता असा रस्ता आहे त्याचा, पूर्ण कच्चा रोड आहे इकडे महादरवाजाला. तर मित्रांनो मी आता या महादरवाजापाशी आलो आहे आणि खरं सांगायचं म्हटलं तर जसं जसं मी आत यालतो एकदम भारी आहे. माझ्यासाठी फर्स्ट एक्सपिरियन्स आहे. तर मला खूप भारी वाटले. म्हणजे सगळं शांत वातावरण आहे. तर मला ऐकू येत असेल
चिमण्यांचे चिलबिलाट, हवा वगैरे, तर एक नंबर वाटाले मला, खरोखर भारी वाटाले. तुम्ही बघू शकता इकडं असं खाली आहे इकडे हा म्हणजे दरवाजा, पण भरपूर आता ते जुनं झालं पण सगळं पडलेलं आहे. इकडं आत जायला पण वाट आहे भरपूर. आणि असं प्रत्येक ठिकाणी सोलरचे असं लाईटिंगचे डांब वगैरे लावलेले आहेत. तर मित्रांनो, आम्ही आता हनुमान विहिरीपाशी आलेलो आहे आणि इथं त्याचा बोर्ड लावलेला आहे. तुम्हाला दिसत असेल कदाचित, मला माहीत नाही, थोडंसं तर हे झाले म्हणजे त्याची व्हाईट झाली आहे फ्रेम जी तिने लावलेली आहे. तर आता आम्ही हनुमान विहिरीपाशी आहे आणि भरपूर मोठी आहे ही विहीर, बघू शकता तुम्ही. आता हे नवीन बांधकाम केले तिने, म्हणजे विहिरीची तटबंदी आपण म्हणू शकतो याला. तर हे नवीन बांधकाम तिने केलेलं आहे. सामनगड किल्ल्यावर 2 ऐतिहासिक विहिरी आजही पर्यटकांचं लक्ष वेधून घेतात. 7 विहीर आणि साखर विहीर. असं म्हटलं जातं की 7 विहीर म्हणजे 7 लहान जलस्रोत एकमेकांशी जोडलेले आहेत. त्यामुळे वर्षभर इथे पाण्याचा साठा टिकून राहतो. तर साखर विहिरीचे पाणी गोड आणि पिण्यास योग्य असल्यामुळे तिला हे नाव पडलं. पूर्वी किल्ल्यावर राहणाऱ्या सैनिकांसाठी या विहिरीच पाण्याचे मुख्य आधार होत्या. आजही या विहिरी सामानगडच्या समृद्ध इतिहासाची आणि त्या काळातील जल व्यवस्थापनाच्या कौशल्याची साक्ष देत उभ्या आहेत. आम्ही दोघंच आता एक्सप्लोर करा, कारण का आम्ही त्यांची वाट बघत त्या बस स्टँडवर थांबलेलं. तुम्हाला जसं की मागाशी मी बोललो, तर अजून आले नाहीत. मग म्हटलं आम्ही आता वरती जाऊन पाऊस जरा थांबला आहे तोपर्यंत बऱ्याच गोष्टी एक्सप्लोर करण्यात येतील एवढं आपण करूया. तर आता आम्ही पुढं चाललो आहे. इथून राजू गाडी लावायला आहे तिथं आणि आपल्या रेनकोटची पॅन्ट घेऊन यायला आहे. इथं समोर बघू शकता अगदी सुंदर असा व्ह्यू आहे. खूप भारी वाटाले मला इथं आलं. एकदम मन शांत वाटायला आणि पूर्णपणे असं पॉझिटिव्ह फील यायला मला. कोल्हापूरजवळील सामानगड हा इतिहास आणि निसर्ग याचा सुंदर संगम आहे. असं मानलं जातं की युद्धासाठी लागणारा सामान, शस्त्रसाठा आणि रसद याची साठवण इथे केली जात असल्यामुळे या किल्ल्याला सामानगड हे नाव पडलं. मराठा काळात हा किल्ला सीमा भागावर लक्ष ठेवण्यासाठी आणि संरक्षणासाठी महत्त्वाचा लष्करी किल्ला होता. आज मात्र सामानगड गर्दीपासून दूर, स्वच्छ आणि शांत वातावरणासाठी ओळखला जातो. पावसाळ्यात किल्ल्याभोवती पसरलेली हिरवाई आणि माथ्यावरून दिसणारं अप्रतिम दृश्य प्रत्येक ट्रॅकर आणि निसर्गप्रेमीला पुन्हा पुन्हा इथे यायला भाग पाडतो. सामानगडावरील अंधार विहीर आणि अंधार कोठडी या 2 ठिकाणाभोवती आजही अनेक कथा आणि रहस्य दडलेलं आहे. अंधार विहीर ही खोल आणि अरुंद असल्यामुळे आज सूर्यप्रकाश फारसा पोचत नाही, म्हणून तिला हे नाव पडलं. तर अंधार कोठडीचा वापर त्या काळी कैद्यांना ठेवण्यासाठी किंवा लष्करी साठवणुकीसाठी होत असावा. सामानगडाच्या इतिहासातील हे दोन्ही ठिकाण आजही पर्यटकांमध्ये विशेष आकर्षणाचा विषय आहे. तर मित्रांनो, पाऊस चालू झाला आहे बारीक एकदम. मग आता आम्ही झेंडा बुरुजपाशी आलेलो आहे. तुम्ही बघू शकता, आता मला दाखवतो मी. सामानगडावरील झेंडा बुरुज हा किल्ल्यातील सर्वात सुंदर पॉईंट आहे. इथून चारही बाजूला पसरलेली हिरवाई, डोंगर आणि दऱ्यांचा अप्रतिम दृश्य पाहायला मिळते. पूर्वी या बुरुजावरून परिसरावर लक्ष ठेवण्यासाठी आणि स्वराज्याचा झेंडा फडकवण्यासाठी याचा उपयोग होत असे. आज स्थानिक ग्रामस्थांनी हा संपूर्ण परिसर स्वच्छ, नीटनेटका आणि पर्यटकांसाठी अधिक सुंदर बनवला आहे. त्यामुळे सामानगडाला भेट देणाऱ्या इतिहासासोबत निसर्ग आणि गावकऱ्यांचा जपलेला वारशाचाही अनुभव घेता येतो. तर मित्रांनो, आता आम्ही झेंडा बुरुजपासून आता वेताळ बुरुजला चाललो आहे आणि लोक जी फिरायला आलेली त्यांनी म्हणजे विचारले तुमचं कुठलं चॅनल, काय कोणतं गाव. हे आपलं काय अजून एवढं मोठं चॅनल नाही, पण विचारलेत लोकांनी, त्यामुळं खूप भारी वाटलं मला. आणि बघूया, त्यांना जर चॅनल मिळालं, त्यांना चॅनलचं नाव सांगितले मी, तर चॅनलचं नाव आलं तर त्यांचं दिसेल त्यांचा व्हिडिओ. ठीक आहे, तर आपण चाललो आहे आता वेताळ बुरुजकडे. आणि फारसा काय असा मोठा असा किल्ला नाही आहे, छोटासाच किल्ला आहे, पण भारी आहे, चांगला आहे किल्ला. जेवढं होता येईल तेवढं आम्ही एक्सप्लोअर करायचा प्रयत्न केलेला आहे. सामानगडावरील वेताळ बुरुज हा किल्ल्यातील शांत आणि सुंदर ठिकाणापैकी एक आहे. इथून आजूबाजूचे हिरवेगार डोंगर, दऱ्या आणि दूरवर पसरलेला निसर्ग खूप सुंदर दिसतो. विशेषतः पावसाळ्यात धुक्याने वेढलेले हे दृश्य प्रत्येक पर्यटकाला काही क्षण थांबून अनुभवासा वाटतं.
सामानगडावरील चोरखिंड हा किल्ल्याचा गुप्त मार्ग म्हणून ओळखला जातो. पूर्वी आपत्कालीन परिस्थितीत सैनिकांचे ये जा किंवा किल्ल्यातून सुरक्षित बाहेर पडण्यासाठी या मार्गाचा वापर केला जात असे. असं सांगितलं जातं आजही या ठिकाणी उभं राहिल्यावर त्या काळातील इतिहासाची आठवण होते. अरुंद वाट आणि आजूबाजूचा निसर्ग यामुळे चोरखिंड हा सामानगडावरील एक खास अनुभव ठरतो. तर मित्रांनो, आता आम्ही हनुमान मंदिरपाशी आलेलो आहे आणि तुम्ही बघू शकता हे असं हनुमान परिसर आहे आणि कमान आहे. आता हे सगळं नवीन केलेलं आहे, पण जुन्या म्हणजे आधीपासून आहे, जुन्या काळापासून हे मंदिर आहे, कालीन मंदिर आहे. हे तुम्ही बघू शकता इकडं परिसर. भरपूर लोकांनी इथं झाडं वगैरे लावलेली आहे. एकदम शांत वातावरण आहे, कोणीच नाही इथं. सामनगडाजवळील भीमसासगिरी हनुमान देवस्थान हे परिसरातील एक प्राचीन आणि श्रद्धेचे ठिकाण आहे. अनेक वर्षापासून भाविक इथे दर्शनासाठी येत आहेत. आज स्थानिक ग्रामस्थांच्या प्रयत्नामुळे मंदिराचा परिसर खूप सुंदर, स्वच्छ आणि व्यवस्थित विकसित करण्यात आला आहे. शांत वातावरण, हिरवाई आणि प्रसन्न मंदिरामुळे इथे आल्यानंतर मनाला एक वेगळाच समाधानाचा अनुभव मिळतो. सामनगडाला आलात तर या मंदिराला नक्की भेट द्या. मित्रांनो, आपलं दर्शन झालेलं आहे, छानपैकी दर्शन झालेलं आहे. मंदिरचं डेव्हलपमेंट जे आहे इथल्या लोकांनी खूप चांगली प्रकारे केलेली आहे आणि स्वच्छता पण चांगली आहे आणि परिसर पण त्यांनी खूप सारा चांगला डेव्हलपमेंट केला आहे. छान वाटलं मला इथे. ठीक आहे, आता आपण इथून सरळ एक रस्ता खाली गेला आहे, मग तिथं शिवमंदिर असावं बा आणि त्या शिवमंदिरात आम्ही जाणार आहे. जवळजवळ आम्ही एक अर्धा पाऊण तास मॅपवरती इथं नेटवर्क नाही, आम्ही हुडकत होतो की कुठं आहे शिवमंदिर. तिकडचा भाग झाला. हे अखंड जो किल्ला आहे, ज्याचा एकच किल्ला होता, तर ते शिवमंदिर आता हे हनुमान मंदिर मी हुडकत होतो. मग राजूने मित्रांनी फोन पण लावला, पण ते आता सापडले. एक ती गाडी एक काका आले ते, त्यांच्याकडून माहिती घेऊन आम्ही इकडे पुढच्या रोडला आलेलो आहे. आत्ता आपण आलो आहोत सामानगडावरील शिव मंदिराजवळ. हे मंदिर खूप जुनं असून आजही आपल्या इतिहासाची आठवण करून देतं. मंदिराभोवती अनेक लहान लहान देऊळ आहेत, त्यामुळे या ठिकाणी एक वेगळी शांतता आणि भक्तीचे वातावरण जाणवतं. इथे येऊन महादेवाचं दर्शन घेतलं की मनाला खूप समाधान मिळतं. निसर्ग, इतिहास आणि श्रद्धा याचा सुंदर संगम म्हणजे सामानगड. जर तुम्ही कोल्हापूरला फिरायला येत असाल तर या किल्ल्याला आणि या मंदिराला नक्की भेट द्या. आजचा व्लॉग इथेच संपवतो. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि पुन्हा भेटूया एका नवीन भटकंतीत. जय शिवराय.